नमस्कार, स्वागत आहे तुमचं शुभांगी झोम रेसिपीमध्ये। आज आपण अगदी परफेक्ट अशी चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकता चिकन छान असं शिजलं गेलं आहे आणि तांदळाचा एकूण दाणा छान असा मोकळा झाला आहे। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, इथे मी बिर्याणीसाठी 1.5 किलो कांदे कापून छान असे तळून घेतले। आता हा तळलेला कांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि थोडासा बाजूला ठेवूया लेअरसाठी। आता यामध्ये आपण घालूयात कोथिंबीर। तर इथे मी कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या। आता यामध्ये 2 मिरच्या घालून याचं छान असं वाटण तयार करून घेऊया। वाटण तयार झालं। इथे मी 3 किलो चिकन घेतलंय। चिकन छान असं स्वच्छ धुवून घेतलंय। आता हे चिकन आपण मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी यामध्ये घालूयात 2 चम्मच हळद। तर या चम्मचने 2 चम्मच हळद मी घातली आहे। आता यामध्ये घालूयात 2 लिंबाचा रस। त्यानंतर घालूयात मीठ। तर इथे मी 6 चम्मच मीठ घातले। आता यामध्ये घालूयात धनेपूड। तर धनेपूड सुद्धा 6 चम्मच घालायची। त्यानंतर घालूयात 6 चम्मच आलं लसूण आणि कोथिंबीरीच्या देठाची पेस्ट। त्यानंतर घालूयात 4 चम्मच लाल तिखट, 2 चम्मच चिकन मसाला घातलाय मी। त्यानंतर घालूयात 2 चम्मच काळा मसाला। त्यानंतर घालूयात 2 चम्मच बिर्याणी मसाला। त्यानंतर घालूयात 400 ग्रॅम दही। आता यामध्ये आपण घालूयात 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 तेजपत्ते घातलेत मी, 2 चक्रफूल। त्यानंतर घालूयात 3 मसाला वेलची, 4 हिरवी वेलची, 5 ते 6 इंच दालचिनीचे तुकडे। त्यानंतर 20 ते 25 काळी मिरी। त्यानंतर घालूयात 10 ते 12 लवंगा। त्यानंतर आपण कांदा आणि कोथिंबीरीचं जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं। आता आपण यामध्ये घालूयात पुदिना। तर पुदिना या पद्धतीने तोडून घालायचा आहे। तर इथे मी अर्धी जुडी पुदिना घेतलाय। आता हा पुदिना आपण यामध्ये घालून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। सर्व मसाला छान असा चिकनला लागला गेला पाहिजे। हे बघा, मी छान असं मिक्स करून घेतलं। आता याला 2 तास आपण फ्रीजमध्ये ठेवूया। तर हे बघा, इथे मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलाय। तांदूळ छान स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातले होते। तांदूळ छान असे भिजले गेलेत। तर हे बघा, इकडे मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं। पाण्याला छान उकळी आली। आता यामध्ये घालूयात मीठ। त्यानंतर घालूयात 5 ते 6 तेजपत्त्याची पानं, 2 ते 3 इंच दालचिनी, 2 चक्रफूल, 2 काळी वेलची, 4 हिरवी वेलची, 5 ते 6 लवंगा। त्यानंतर घालूयात 10 ते 12 काळी मिरी आणि 1 मोठा चमचा शहाजिरं घेतले ते घालून घेऊया। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडीशी पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घालून यामध्ये आपण भिजवून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे। तांदूळ घालून झाले। आता यामध्ये घालूयात 2 मोठे चमचे तेल आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। हलक्या हाताने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून याला छान अशी उकळी काढून घेऊया। हे बघा, याला छान अशी उकळी आली आहे। याला एकदा छान मिक्स करून घेऊया। आता याला एकदा छान मिक्स करून घेतलं। आता यामध्ये घालूयात 1 लिंबाचा रस आणि एकदा पुन्हा छान मिक्स करून घेऊया। आता हे तांदूळ आपल्याला फक्त 70 ते 80% शिजून घ्यायचे। तर हे बघा, तांदूळ छान असे शिजले गेलेत। आता आपण याला काढून घेऊया। तर छान या पद्धतीने चाळणीच्या मदतीने यातलं पाणी निथळून घेऊया। तर हे तांदूळ मी असे छान या चाळणीमध्ये काढून घेते। तर सर्व तांदूळ आपण याच पद्धतीने काढून घेऊया। तर हे बघा, सर्व तांदूळ मी असे चाळण्यामध्ये काढून घेतलेत। तर हे बघा, इथे पातेलं गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये घालूयात तेल। तर इथे मी या डब्याने 2 डबे तेल घेतलंय। तर हे तेल कांदा तळून राहिलेलंच तेल मी या ठिकाणी घेतलंय। आता यामध्ये घालूयात 1 मोठा चमचा जिरं। त्यानंतर घालूयात कांदा। तर इथे मी 6 कांदे असे उभे पातळ कापून घेतलेत। आता याला एकदा छान मिक्स करून घेऊया।
कांद्याचा कलर हलकासा चेंज होईपर्यंत आपल्याला हे कांदे शिजवून घ्यायचे आहेत। आता कांद्याचा कलर छान चेंज झाला आहे। आता यामध्ये घालूयात 3 टोमॅटो। टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेले आहेत। आता याला छान मिक्स करून घेऊया। आता टोमॅटो आपल्याला छान असे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। तर हे बघा टोमॅटो छान असे मऊ झालेत। आता यामध्ये घालूयात 1 चम्मच काळा मसाला, 1 चम्मच चिकन मसाला, 2 चम्मच धने पावडर आणि 1 चम्मच लाल तिखट घातले। आता याला छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊया। तर हे बघा 5 मिनिटं झालेले आहेत। एकदा याला छान मिक्स करून घेऊया। कांदा टोमॅटो छान असे शिजले गेलेत। आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। छान असं या पद्धतीने हे सर्व मिक्स करून घेऊया। तर हे बघा मी याला छान मिक्स करून घेतलंय। यावर झाकण ठेवून आपण याला एक वाफ काढून घेऊया। तर हे बघा याला छान अशी वाफ काढून घेतली आहे। तर आता एकदा याला असं छान मिक्स करून घेऊया। तर हे बघा हे छान मिक्स करून झालं। तर यातलं साधारण 1 किलो चिकन मी बाजूला काढून घेते दुसऱ्या पातेल्यामध्ये, कारण मी 2 पातेल्यामध्ये बिर्याणीला दम देणार आहे। तर साधारण 2 किलो चिकन मी या पातेल्यामध्ये ठेवले। आता आपण यावर राईस घालून घेऊया आणि छान असे पसरवून घेऊया। आता यावर आपल्याला घालायचा आहे तळलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं आणि थोडासा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आणि यावर परत आपण राईसची लेयर घालून घेऊया। तर साधारण 2 किलो राईस मी याच पातेल्यामध्ये घालून घेतला आहे। आता यावर तळलेला कांदा घालून घेऊया, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं आणि बिर्याणी मसालासुद्धा घालून घेऊया। आता यावर घालायचं आहे भाताचं पाणी। तर साधारण 3 कप भाताचं पाणी मी यावर घालून घेतलं आहे। त्यानंतर मी यावर फूड कलर घातला आहे। फूड कलर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। त्यानंतर यावर घालूयात तेल। तर 2 चम्मच तेल मी या ठिकाणी घातले। तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा घालू शकता। आता याच्या कडा आपण अशा पिठाने सील करून घेऊया। पिठाऐवजी तुम्ही फॉईल पेपरचा वापरसुद्धा करू शकता। आता या पद्धतीने यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि याला साधारण 45 मिनिटं आपल्याला दम द्यायचा आहे। तर हे बघा 45 मिनिटानंतर मी 1 तास हे पातेलं असंच ठेवलं होतं। आता आपण यावरचं झाकण काढून बघूया। तर आपली बिर्याणी बनवून तयार झाली। तुम्ही बघू शकता तांदळाचा एक दाणा छान असा मोकळा झाला आहे। अगदी परफेक्ट अशी बिर्याणी बनवून तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता। तर या पद्धतीने बिर्याणी जर बनवली तर तुमची देखील बिर्याणी छान अशी परफेक्ट बनवून तयार होईल। तर हे बघा भाताचा एक दाणा छान असा मोकळा झाला आहे। आता यावर तळलेला कांदा आणि कोथिंबीरीने याला छान असं गार्निश करून घेऊया। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही बिर्याणीची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।